इतिहासावर वारंवार विचारले जाणारे महत्त्वाचे प्रश्न. गीता रहस्य हा भगवद्गीतेवरील ग्रंथ कोणी लिहिला? बाळ गंगाधर टिळक. महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या आत्मचरित्राचे नाव काय? आत्मवृत्त. स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ कोणी लिहिला? ताराबाई शिंदे. सार्वजनिक सत्यधर्म हे पुस्तक कोणी लिहिले? महात्मा फुले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी धर्मांतराचा निर्णय कुठे जाहीर केला? येवला, नाशिक. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समाधीस्थळाचे नाव काय आहे? चैत्यभूमी. रिडल्स इन हिंदुइझम या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. मुंबई कामगार संघाची स्थापना कोणी केली? नारायण लोखंडे. महाराष्ट्रात पहिली मुलीची शाळा कोणी स्थापन केली? महात्मा फुले. राष्ट्रीय सेवक संघाचे संस्थापक कोण होते? डॉक्टर केशव हेडगेवार. अमेरिकेत जाऊन वैद्यकीय शास्त्र पदवी मिळवणारी पहिली भारतीय महिला कोण? आनंदीबाई जोशी. पुण्यात सेवा सदन आश्रमाची स्थापना कोणी केली? रमाबाई रानडे. लोकहितवादी या नावाने कोणाला ओळखले जाते? गोपाळ हरी देशमुख. डिप्रेस्ड क्लास मिशनची स्थापना कोणी केली? विठ्ठल रामजी शिंदे. 1923 मध्ये अहिल्या आश्रमाची स्थापना कोणी केली? विठ्ठल रामजी शिंदे. कमवा व शिका या संकल्पनेचे मूळ जनक कोण आहेत? कर्मवीर भाऊराव पाटील. बहिणाबाई चौधरी यांनी कोणत्या बोलीभाषेत काव्यरचना लिहिली आहे? अहिराणी. पुणे सार्वजनिक सभेचे सर्वाधिक महत्त्वपूर्ण संस्थापक सदस्य कोण होते? जी. जोशी. सार्वजनिक काका. समाजसुधारक चळवळीचा पताका कोल्हापुरात फडकवणारे कोण होते? राजर्षी शाहू महाराज. विदर्भातील स्त्रियांकरता पहिली रात्रशाळा कोणी सुरू केली? जाईबाई चौधरी. सरस्वतीबाई जोशी यांना पुणे येथे कोणती सामाजिक संस्था स्थापन केली? स्त्री विचारवंती. इष्ट असेल ते बोलणार आणि साध्य असेल ते करणार असे कोण म्हणाले? गोपाळ गणेश आगरकर. धन्यवाद.